नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मे 2025 या महिन्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना पहिला पंधरवडा जो आहे तो बऱ्याच अंशी आणि बऱ्याच गोष्टीत अनुकूल आहे असं दिसून येतं. आपले नियोजित प्लॅन जे आहेत ते यशस्वी होतील. आप्त मित्र यांच्या भेटीगाठी होतील, नवीन ओळखी होतील आणि त्यापासून तुम्हाला एक आनंद प्राप्त होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे की त्यांच्या मनात चांगल्या विचारांनी जो काही बदल होईल त्या विचारांनी खूप त्यांना पुढे फायदेशीर दिसून येत आहे. कारण जेव्हा चांगले विचार मनात यायला लागतात, आपण स्वतः जेव्हा पॉझिटिव्ह होतो तेव्हा आपोआपच आपल्या हातून काही चांगले कर्म घडतात आणि ती चांगले कर्म घडल्यानंतर त्याचं फळही आपल्याला चांगलं मिळतं. अशा काही गोष्टी उत्तरार्धात आणि महिन्याच्या अगदी सुरुवातीला दिसून येतात. हा जो बदल आहे आपल्या स्वभावात आणि मानसिक होणारा बदल तो आपल्याला बऱ्याच अंशी यश द्यायला मदत करेल. आरोग्यावर उत्तरार्धामध्ये थोडा त्रास दिसून येतो. अगदी संसर्गजन्य असे जे काही रोग असतात त्या रोगांच्या किंवा साथीच्या रोगांनी थोडंसं तुम्ही पछाडले जाल किंवा थोडा त्रास होईल तुम्हाला असं दिसून. तर मोठ्या मॉबमध्ये किंवा मोठ्या ग्रुपमध्ये किंवा असे समारंभ वगैरे थोडे टाळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या गोष्टींची लागण अगदी सहसा लगेच होणार नाही असं दिसून येतं. म्हणून जर संसर्ग होण्यासाठी आपण जर मोठ्या समूहाने कुठे मिक्स होण्याचं टाळलं तर या गोष्टी आपोआपच टळतील. पूर्वार्धात मात्र असे काही त्रास दिसत नाही आहेत, पण उत्तरार्धामध्ये अशा कारणाने त्रास होण्याची संभावना दिसून येते. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की व्यापारामध्ये आणि उद्योगामध्ये ओढाताण राहील. अगदी आर्थिक ओढाताण सुद्धा तेवढ्याच प्रमाणात राहील. म्हणजे एक एक रुपयाने रुपया खर्च आणि जमा हे आपल्याला हिशोब ठेवावा लागेल. कारण त्याचा जोपर्यंत ताळमेळ बसत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की पैसे नेमके कुठे खर्च होते. तर तो ताळमेळ आपल्याला या महिन्यात घालावा लागेल. व्यावसायिक लोकांना खूप मोठी उडी या महिन्यात मारू नये, कारण आर्थिक कोंडी होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे खर्च तर करून बसलो आणि येत काही नाही आहे अशी विचित्र अवस्था त्यांची होईल आणि त्यामुळे आर्थिक थोडंसं मनोधैर्य त्यांचं कमी होईल. म्हणून मिथुन राशीच्या व्यक्तींनी मोठी गुंतवणूक किंवा मोठे काही व्यवहार या बाबतीत करू नयेत. म्हणजे ते भले आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असतील किंवा आपल्या उद्योगासाठी किंवा पैशाला पैसे मिळवणे जमा करणे यासाठी असेल, पण असे आर्थिक मोठे व्यवहार करू नये, त्यामध्ये अडकून पडण्याची शक्यता दिसून येते. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न अगदी योग्य प्रकाराने राहील. म्हणजे आपल्याला जी काही अपेक्षित किंमत आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता दिसून येते, पण ती आली तरी तुमचं काही अडणार नाही. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुमचं कोणतंही काम पैशा वाचून थांबणार नाही, अपेक्षित पैसे नाही आले तरी. पण तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे. जे तुम्ही ठरवलं आहे, निर्धार केला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य करत चला. कोर्ट कचेरीच्या बाबतीत मात्र थोडं सावध राहा, कारण तिकडे थोडासा आपला खर्च होईल असं दिसून येते. कारण आपण ठरवलं नव्हतं आणि अचानक तो खर्च उभा राहिला, मग ते जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट करण्यासाठी थोडे आपल्याला पैसे जास्त खर्च करावे लागतील. तर स्वतःहून कोर्ट कचेरी अशा भरगडीत तुम्ही या महिन्यात पडू नये असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. बाकी आपलं पूर्वीचं जे येणं जर काही असेल तर ते फक्त आश्वासनं मिळतील, प्रत्यक्षात मिळणार नाही. पण त्रागा करू नका. तुमच्या लक्षात ठेवा, त्यांच्याकडून योग्य कमिटमेंट घ्या आणि त्यांना सांगा आवर्जून की आम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला नक्की फॉलोअप करू. त्रागा करून काही गोष्टी होत नसतात. त्यामुळे शांत राहा आणि जे काही आपलं येणं आहे
ते वसूल करण्यासाठी मागे लागा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, मिथुन राशींची शिक्षण घेणारी मुलं, त्यांनी याबाबतीत या महिन्यामध्ये फाजील आत्मविश्वास बाळगू नये. कारण आम्ही अमका अभ्यास केला आहे, हे मला पाठ आहे, ते मला येत आहे, त्याच्यावर मी एवढं रिपिटेशन केलं आहे वगैरे असल्या गोष्टींच्या फंदात पडू नये. कारण परीक्षा ही परीक्षा असते, ती तुमचा पूर्ण कस लावते हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलाही प्रकारचा गैरसमज स्वतःविषयी करून घेऊ नका. परीक्षेची तयारी म्हटली तर ती कायम गांभीर्यानेच करायला हवी. ते गांभीर्य तुमच्यात दिसून येत नाही आहे, तर ते गांभीर्य तुमच्यात आणा. नोकरीत बदल वगैरे या महिन्यात काही दिसत नाही आहेत. ते जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांनी नोकरीत बदल करण्याविषयी प्रयत्न करू नयेत, कारण ती गोष्ट सध्या होणार नाही. आणि तिकडचं फ्रस्ट्रेशन, कामावरचं किंवा आपल्या ऑफिसमधलं फ्रस्ट्रेशन अन्य ठिकाणी पण काढू नका, कारण त्याचाही परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. उदाहरणार्थ ऑफिसमधलं काही त्रास जर आपण घरात येऊन काढला तर मुलांवर किंवा अन्य व्यक्तींवर त्याचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर आपल्या कुटुंबात आपल्याला एवढा योग्य मान सन्मान मिळणार नाही. म्हणून योग्य तेव्हा योग्य तेच आणि योग्य तेवढंच बोलावं, अन्यथा उगाच तोंडांनी वाचाळपणा करू नये, कारण त्यामुळे तुमची किंमत कमी होईल आणि तुमच्या बोलण्याला कोणीही विचारणार नाही. तर आपली किंमत जर आपण ठेवायची असेल, राखून ठेवायची असेल, तर मी सांगितल्याप्रमाणे योग्य तेव्हाच योग्य तितकंच योग्य वेळी बोलावं. नाहीतर आपल्याला अपमानास्पद वागणूक घरच्यांकडून मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली मित्रमंडळी खूप बढाया मारून आपल्याला आपण असं करूया तसं करूया असं काही काही नवीन आयडियाज सांगतील, तर त्याला बळी पडू नका, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, कारण त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर होणारच नाही. त्यामुळे उगाचच तुम्ही त्यांच्या मागे जाऊन स्वतःचं नुकसान करून घ्याल. घरामध्ये काही गोष्टी नवीन खरेदी करायच्या असं जर काही प्लॅनिंग असेल तर ते थोडं लांबणीवर टाका. आत्ता त्या गोष्टी करायच्या भानगडीत पडू नका, कारण आयत्या वेळी जर आपल्याला पैशाची आवश्यकता लागली तर ते मग कुठून उभे करणार. म्हणून मोठी खरेदी जी काय आहे ती सध्या टाळा, 1-2 महिन्यापर्यंत, नंतर करायला हरकत नाही. कोर्ट कचेरी आणि अन्य बाबतीत आपण थोडासा खर्च होईल असं दिसतंय, म्हणून खर्च टाळलेला बरा, त्या कोर्टाची पायरी न चढलेलीच बरी. विवाहित तरुण जे आहेत किंवा मुलं मुली जे आहेत त्यांना शुभ वार्ता या महिन्यात कानावर येईल. ज्यांचे विवाह जमलेले आहेत त्यांचे या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जातील. जे घरच्यांच्याबद्दल त्याचं मार्गदर्शन घेऊन त्यांना त्या गोष्टी कळून त्यांचासुद्धा पुढाकार घेऊन त्या गोष्टी पुढे जातील. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.